काय में 0 5 10 10 का 20 40 रुपये तुमचं कशाने टाइमला TV 0 8 30 हां 5 6 9 10 5 6 9 10 यांच्या विरोधात कारवाई केलं पाहिजे। सगळ्या मट्टा सगळ्या विरुद्ध हे सगळे जे आहेत ना सगळे गोरगरीब आहेत। सगळ्या गोरगरिबांचं नुकसान होतं। फार श्रीमंत वसाहतीमध्ये मोठमोठ्या वसाहतीमध्ये सट्टे मटके चालत नाहीत। ते फक्त गरिबांच्या लेकरांचे शिक्षण हिरावलं जातं। गरिबांना औषध पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही। हे फक्त आम्ही कारवाई करतो म्हणायचं। पोलीस प्रशासन कधी सट्टा मटका बंद करण्याच्या बाजूने नाहीये, कधीच ते बंद करत नाही, कारण त्यांना त्यापासून इन्कम सोर्स आहे पर्टिक्युलरली। आणि म्हणून त्या दिलीप कोरवीच्या प्रकरणातले जे अवैध धंद्यावाल्यांनी ज्याला मारहाण केली त्यांचा सुद्धा त्यांनी आतापर्यंत छडा लावलेला नाही। जालना शहर इन दिनों अपराध की गिरफ्त में है। एक तरफ जनता महंगाई और बेरोजगारी से जूझ रही है, तो दूसरी ओर मटका जैसे अवैध धंधे खुलेआम फल फूल रहे हैं। सबसे चिंताजनक बात यह है कि यह सब कुछ पुलिस की आंखों के सामने और उन्हीं की मिली भगत से हो रहा है। लोक प्रश्न न्यूज़ द्वारा किए गए स्टिंग ऑपरेशन के माध्यम से खुलासा हुआ है कि जालना में मटका कारोबार बेधड़क चल रहा है। स्टिंग में जो वीडियो सामने आए हैं उनमें कुछ पुलिसकर्मी सीधे तौर पर इन अड्डों से हफ्ता वसूली करते नजर आ रहे हैं। आरोप तो यहाँ तक लगाए जा रहे हैं कि हर महीने लाखों रुपए की वसूली केवल पुलिस और अधिकारियों के लिए की जाती है। सबसे ज्यादा बदनामी सदर बाजार पुलिस थाने की हो रही है, जिसकी सीमा में दर्जनों मटका अड्डे बेखौफ चल रहे हैं। सवाल यह है, जब हर रोज लाखों रुपए का सट्टा खेला जा रहा है तो क्या पुलिस को इसकी खबर नहीं, या फिर खबर होते हुए भी जेब भरने का खेल चल रहा है? जालना शहर का सबसे कुख्यात नाम है। स्वर्गवासी कमल किशोर पाहुना बंग कभी इस पूरे मटका साम्राज्य का सरगना वही था। पुलिस महकमे में शायद ही कोई अधिकारी होगा जो उसके नाम से परिचित न हो। उसकी मौत के बाद अब उसकी पत्नी शिवकन्या, गंगी और बेटा दीपक कमल किशोर बंग इस काले कारोबार की कमान संभाल रहे हैं। सूत्रों का कहना है कि शिवकन्या खुद मोदी खाना अड्डे पर बैठती हैं और दीपक रामनगर में एजेंटों के जरिए सट्टा चलवाता है। जालना के हर इलाके में इन मटका अड्डों की मौजूदगी पक्की हो चुकी है। कई मोहल्लों में यह धंधा दिन दहाड़े चलता है। रामनगर, सदर बाजार, मोदी खाना, नगर परिषद के आसपास हर तरफ सट्टा के पोस्टर भले ही न दिखें, पर अड्डे हर गली में दिखाई देते हैं। इस पूरी सच्चाई का पर्दाफाश लोक प्रश्न की एक विशेष पड़ताल में हुआ है। जनता का गुस्सा अब फूटने को तैयार है। लोग पूछ रहे हैं, क्या जालना के पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल में इतनी हिम्मत है कि वह इस काले कारोबार पर ताला जड़ दें, या फिर हर बार की तरह 1-2 अड्डों पर औपचारिक छापे मारकर पुलिस अपनी कार्रवाई पूरी कर लेगी? अब सवाल सिर्फ मटके का नहीं, बल्कि पुलिस की साख का है। अगर वाकई में कानून का राज है तो यह अवैध कारोबार तुरंत बंद होना चाहिए, वरना जनता यह मान लेगी कि मटका किंग और पुलिस दोनों एक ही सिक्के के 2 पहलू हैं। तो क्या प्रशासन इन खुलासों के बाद कोई ठोस कदम उठाएगा, या फिर सब कुछ सिर्फ रिपोर्टों और फाइलों में ही सिमट कर रह जाएगा? मी ॲडव्होकेट रीमा संदीप करात काळे। ॲक्च्युली मी जिथे उभे आहे हा आहे मंगळ बाजारामध्ये, जालना येथील मंगळ बाजारामध्ये मी इथे उभी आहे। आणि बऱ्याच दिवसापासून जे काय जालना शहरामध्ये सट्टा मटका जे काय अवैध धंदे चालतात, या अवैध धंद्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला मी सांगत असते की अवैध धंदे बंद करा। अवैध धंदे आता तुम्ही जर बघितला तर हा जो एरिया आहे हा अतिशय स्लम एरिया आहे। अवैध धंदे जे चालतात हे फक्त स्लम एरियामध्ये चालतात, कारण जे छोटे मोठे लोक असतात ह्या लोकांचं नुकसान होतं, यांची जे रोजीरोटी असतं, यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा पैसा सुद्धा याच्यामध्ये जात असतो।
आणि आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन जे आहे हे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करतं. काल मी स्वतः संपूर्ण जालन्यामध्ये सर्व मटक्याची दुकानं बघत फिरलेली आहे आणि मटक्याच्या संपूर्ण दुकानं बघत फिरल्यानंतर मी सदर बाजार पोलीस स्टेशनला गेली. सदर बाजार पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे इथले ज्या डेप्युटी इन्चार्ज जे आहेत शैलेश मस्के, जे याला कादराबाद पोलीस चौकी येते, त्यांना स्वतः मी बोलले की तुमच्या एरियामध्ये जे आहे तर सर्रास मटकी चालू आहे, म्हणजे सगळीकडे सट्टामट्टा चालू आहे, पण इथं चालू आहे. तर ते म्हणते नाही मॅडम बंदच आहे. बंद आहे म्हणाल्यामुळं आता अगोदर आम्ही एका मुलाला पाठवलं आणि तिथे मटक्याच्या तिथं अगोदर त्यांनी 10 रुपयाचा का 20 रुपयाचा मटका सुद्धा लावलेला आहे, म्हणजे तो सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे. केवळ ह्यांना जे आहे तर यांना हे 70,000 रुपये पर दुकानातून वसुली करतात. स्थानिक पोलीसवाले जे आहे पोलीस प्रशासन तर हे 70,000 रुपये करतात. आणि आता नवीन अधिकारी, त्यांचं मी नाव आता सध्या सांगत नाही, गरज पडली तर ते ओपन करतात. SP ऑफिस मधून ते अधिकारी सुद्धा आता नवीन त्यांनी 70+20 असे 20,000 रुपये त्यांचं सुद्धा कलेक्शन सुरू आहे. आपण जर बघितलं तर परवाला 2 दिवसापूर्वी तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा 2 जणांवर अँटी करप्शन ब्युरोची धाड पडलेली आहे आणि त्यांना अवैध धंद्यावाल्यांकडून पैसे घेताना पकडला गेलेला आहे. आणि मग याचा संदर्भ कुठेतरी सदर बाजारशी लागतो. तो खबरी जो आहे दिलीप कोरवे कोणी, तर दिलीप कोरवेला बेदम मारहाण केली. बेदम मारहाण कशासाठी केली की तो अवैध धंद्याच्या टीप देतो म्हणून, आणि पोलीस मित्र आहेत आणि तो टीप देतो म्हणून त्याच्यावर हमला झाला. मात्र हमला झाल्याच्या नंतर सुद्धा कोण आरोपी आहेत हे त्यानं नावं सांगितल्यानंतर सुद्धा आतापर्यंत त्या आरोपींना अटक केलेलं नाही. आरोपींना अवैध धंद्याच्या आरोपींना अटक का केलं नाही? कारण त्यांना पाठीशी सारलं जातं, कारण त्यांच्यापासून खूप मोठा पोलीस प्रशासनाला हा बेनिफिट आहे. आता जर बघितलं तर आपण आता सुद्धा दुकान तिथं चालू आहे. हे फक्त आम्ही कारवाई करतो म्हणायचं. पोलीस प्रशासन कधी सट्टामट्टा बंद करण्याच्या बाजूनं नाहीये, कधीच ते बंद करत नाही, कारण त्यांना त्यापासून इन्कम सोर्स आहे पर्टिक्युलरली. आणि म्हणून त्या दिलीप कोरवेच्या प्रकरणातली जे अवैध धंद्यावाल्यांनी ज्याला मारहाण केली त्यांचा सुद्धा त्यांनी आतापर्यंत छडा लावलेला नाही. आणि गरज पडली तर मी जे आहे तर CDR वरून की बाबा पर्टिक्युलरली त्याच तारखांना पोलीस प्रशासनाचे या बुकींना कॉल कसे आलेले, त्याच दिवशी का कॉल येतात, हप्ते जमा करण्यासाठी कसे कॉल येतात. आता जे बंग आहेत, छायाबंग असो किंवा हे जे आहे इथलं जे आहे लुंगी आहे, अनेक लोकांचे जालना शहरामध्ये चालू आहेत. आणि हा प्रत्येकाला आम्ही पोलीस प्रशासन म्हणतो ना की आमचे चालूच नाहीये. मग आम्ही यासाठी इथं बोलवलं पत्रकार परिषद की हा सूर्य आणि हा जयंत आम्ही तुम्हाला दाखवून देतोय की ह्या इथं चालते सट्टामट्टा आणि आजही चालू आहे. आणि आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन, आता सदर बाजार झालं, उद्या चंदनजिरा असेल, कदीम असेल, तालुका असेल, प्रत्येक ठिकाणचं आम्ही दाखवणार आहे की कुठं कुठं अवैध धंदे चालतात, कुठं कलेक्टर ऑफिस असो की तिथं कसे वाईट मार्ग चालतात. प्रत्येक ठिकाणी त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या एरियामध्ये जाऊन हा सूर्य आणि हा जयेंद्र ह्या प्रकारे आम्ही दाखवणार आहोत. याची पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन कायमचे जे आहेत हे दुकानं बंद करणं आवश्यक आहे. याच्यासाठी मला काल जेव्हा मी फिरले तेव्हा मला धमक्या सुद्धा आल्या. मला पोलीस प्रशासनाविरुद्ध मी तिकडे कंप्लेंट करू नये म्हणून मला पैशाचे आमिष आले. मी पैशाच्या आमिषाला बळी पडणारी नाहीये किंवा मी धमक्यांनाही घाबरणारी नाहीये. तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की यांच्या विरोधात कारवाई केलं पाहिजे. सगळ्या मट्ट्या सत्तेविरुद्ध हे सगळे जे आहेत ते सगळे गोरगरीब आहेत. सगळ्या गोरगरिबांचं नुकसान होतं. फार श्रीमंत वसाहतीमध्ये, मोठमोठ्या वसाहतीमध्ये सट्टे मटके चालत नाहीत. ते फक्त गरिबांच्या लेकरांचे शिक्षण हिरावलं जातं, गरिबांना औषध पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला हा सूर्य आणि हा जयंत मला दाखवायचंय. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की. अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. अगली खबर में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार.